अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त दत्त. पारायणच्या 7व्या दिवशीच आहो म्हटले की आपण औदुंबरला जाऊया. तुझं वाचन झालंय, उद्या पण करायचंय, समाप्ती करायची, तर आज आपण जाऊ. तर पुन्हा मी म्हणाले आहोंना परतच जाऊ. राहो म्हणजे नाही, कारण की आजच जाऊया, परत मला 1-2 दिवसात बाहेर जायचंय, परत मुलाला टाइम भेटणार नाही जायला. या महिन्यात खूप काम आहे, म्हणून आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी औदुंबरला जायला निघालो. आम्ही 5 वाजता निघालो असून साधारण आम्हाला औदुंबरला जायला 2 तास लागणार होते. आहो, मी, आराध्याची कझन अहिल्या आणि सासूबाई आम्ही 5 जण निघालोय औदुंबरला दत्तगुरूंचं दर्शन घेण्यासाठी. तर तुम्हीही आमच्या सोबत दर्शन घ्या दत्तगुरूंचं. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता आम्हाला अंधारच होणार आहे. 7 वाजतील आम्हाला जायला, कारण 2 तास बरोबर लागतो. 7:30ची आरती असते. आरती घेऊन आम्ही पुन्हा निघणार आहोत. आणि अंधाराचं तिकडचं आजूबाजूचं मला तुम्हाला एवढं दाखवता येणार नाही, पण मंदिरातला आतला पूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे. दत्तगुरूंचं दर्शन सुद्धा तुम्हाला घेता येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा. आणि चला तर मग औदुंबर क्षेत्राबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. श्रीपाद श्री वल्लभ व नृसिंह सरस्वती हे दत्तात्रयाचे 2 अवतार आहेत. नृसिंह सरस्वतीचा जन्म अकोला येथे कारंजा येथे झाला. तसेच त्यांचं 8व्या वर्षी ऋतबंध झाल्यानंतर त्याने वेद अध्ययन करण्याकरिता काशी येथे गेले आणि वेद अध्ययन पूर्ण केले. कृष्ण सरस्वती यांच्याकडून त्याने दीक्षा घेतली. संन्यासाने दीक्षा घेतल्यानंतर एका ठिकाणी एक जास्त दिवस राहू नये म्हणून त्यांनी तीर्थाटन करता करता ते औदुंबर येथे आले. औदुंबर येथे त्यांनी चातुर्मास निवास केला. तिथे ते 2 महिने 10 दिवस राहिले. तेथले कार्य संपल्यानंतर पादुका रूपाने माझं वास्तव्य येथेच राहील असे महाराजांनी म्हटले आहे, सांगितले आहे. तसेच त्यांचे विमल पादुका तिथेच आहेत. औदुंबर क्षेत्रात मंदिराच्या आवारात औदुंबरची खूप सारी घनदाट झाडे आहेत, म्हणूनच कदाचित ह्या क्षेत्राला औदुंबर क्षेत्र सुद्धा म्हटलं गेलं असेल. कृष्णा नदीच्या पलीकडे भुवनेश्वर देवीचं सुद्धा मंदिर आहे. गुरुचरित्राच्या 17व्या अध्यायामध्ये भुवनेश्वर देवीचा उल्लेख केलेला आहे. ब्राह्मण असतो, त्याला विद्या नसते येत, ज्ञान माहिती नसतं, वेदशास्त्र माहीत नसतो, विसरत असतो आणि त्यामुळे सर्वजण त्याला खूप बोलत असतात. त्यामुळे तो रागाने प्राणत्याग करण्यासाठी जात असतात ना, तिथं भुवनेश्वर देवीचं मंदिर असतं. तो मंदिरात जाऊन भुवनेश्वर देवीला विनंती करत असतो की मला ज्ञान प्राप्त होऊ दे म्हणून. 3 दिवस तिथेच राहतो. 3 दिवस झाले तरी त्याला काही दृष्टांत येत नाही, म्हणून तो रागाने त्याची जीभ काढून देवीला अर्पण करतो. तेव्हा देवी त्याला दृष्टांत देतात की कृष्णा नदीच्या त्या साईडला औदुंबर वृक्षाच्या खाली तपस्वी महागुरु बसलेले असतील, त्यांना तू जाऊन भेट, ते तुला यातून बाहेर काढतील, असं ते भुवनेश्वर देवीने त्या ब्राह्मणाला सांगितलं. आणि तो ब्राह्मण त्या नदीतून उडी मारून पोहत पोहत कृष्णा नदीच्या अलीकडे आला आणि तपस्वी गुरूंना म्हणजे साक्षात दत्तगुरूंना नृसिंह सरस्वतींना ते भेटले. आणि नृसिंह सरस्वतीने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला की त्यांची जीभ गेलेली जीभ पुन्हा आली आणि त्यांना वेदशास्त्र सर्वांचं ज्ञान प्राप्त झालं. आम्ही सुद्धा औदुंबर क्षेत्रात आता आलो आहे आणि आता अंधार पडल्यामुळे एवढं काही दिसत नाही, पण आम्ही आता पायरीवरनं खाली उतरत आहे. समोरच कृष्णा नदी आहे. येथले कार्य झाल्यानंतर नृसिंह सरस्वती नृसिंहवाडीला गेले. तिथे त्यांनी 12 वर्ष वास्तव्य केले. तसेच तिथून गांगणापूरला गेल्यानंतर तिथे त्यांनी 24 वर्ष वास्तव्य केलं. मंदिराच्या पाठच्या बाजूला पारायण वाचनाकरिता सुद्धा जागा आहे. आता सप्ताह चालू होणार आहे हे दत्तगुरूंचा, तेव्हा पारायणकरिता माणसं येणार इथे, त्यामुळे ते पारायणकरिता जागा सुद्धा आहे. आणि इथे पाठीमागे आपल्याला श्री दत्तगुरूंची मूर्ती आहे, त्यांचं दर्शन होतं, विष्णुदेवांचं दर्शन होतं. तसेच नृसिंह सरस्वतीची सुद्धा मूर्ती आहे, त्यांचंही दर्शन होतं. गणपती बाप्पा आहे, हनुमान आहे आणि महादेवाची पिंड सुद्धा, ह्यांचंही सर्वांचं आपल्याला इथे दर्शन होतं. नागदेवता आहेत. कवी सुधांशू यांचे अजरामर गीत दत्त दिगंबर दैवत माझे हृदयी माझे नित्य विराजे हे गीत याच मंदिरात लिहिले गेले आहे. मंदिराच्या आवारात बाल उद्यान सुद्धा आहे, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा आहे आणि मंदिरात रोज नित्यच महाप्रसादाची सोय सुद्धा आहे.
हे विमल पादुक आहेत. विमल पादुकाच्या रूपाने मी इथेच वास्तव्य करेन असे नृसिंह सरस्वती म्हटले आहे. दत्तगुरू आपल्याला असं बोलले आहेत. आणि इथे आजूबाजूला औदुंबरचे वृक्ष आहेत. आता आम्ही घरी चाललो आहोत, पण जेव्हा नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा सकाळचंच येऊ आणि सकाळचं आल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित छान असा परिसर दाखवता येईल आणि हे पवित्र ठिकाण सुद्धा तुम्हाला अनुभवता येईल. आणि आता आम्ही चाललोय घरी आणि जाता जाता आम्ही थोडा काही मला ज्या घ्यायचं होतं त्या वस्तू मी घेतलेल्या आहेत आणि आता आलोय आम्ही घरी. घरी यायला आम्हाला 10:30 वाजले. आरू गाडीतच झोपली होती, तिला झोपवलं आणि मी काय आणले तिथून येता ते तुम्हाला दाखवते. हे छाप आणलेत मी रांगोळीचे. लक्ष्मीच्या पावलाचं शुभ लाभ म्हणून एक छाप आणले आणि एक छापवर ना लक्ष्मी पद्म गायत्री पद्म सरस्वती हे आहेत. तो एक छाप आणला आहे पूजेसाठी. पूजा केली की समोर रांगोळी काढण्यासाठी लक्ष्मीचे पावलं त्याच्यासाठी. आणि हे छोटे आसन आहे, म्हणजे छोटे पाट आहे. एक छोटा पाट आहे तो मी माझ्याकडे पादुका आहेत त्या पादुका ठेवण्यासाठी आणला आणि हा दुसरा मोठा आणलाय तो मी आरती ठेवण्यासाठी आणलाय. तिथे लाकडाचे सुद्धा होते, पण लाकडाचे तो म्हणलं की थोड्या दिवसांनी ते खराब होणार, वरची डिझाईन निघून जाणार. हे मेटलचे आहेत, ते हाय असेच राहतात, शाईन देतात. तुम्ही 1-2 रुपये जास्त गेले तरी पण तुम्ही हे घ्या, म्हणजे व्यवस्थित टिकून राहतील म्हणून मी पण हाच आणला. आणि छोटासा तांब्या आणलाय महाराजांसाठी. मी तांब्या भरून ठेवते मंदिरात. तर तो तांब्या आहे ना आधीचा, तो आरू छोटी होती तेव्हा तिला आणला होता माझ्या आईने पिण्यासाठी पाणी, तर मी तो ठेवायची. पण आता म्हटलं आता आहे तसं कधी घ्यायचंच आहे, तर मग तो छोटा तांब्या आणलाय छोटावाला ठेवायला महाराजांसाठी. आणि एक आरती घेतली आहे. आरती पण माझ्याकडे होते, पण तरी पण मग खाली अशी मोठी पूजा केली, पूजा म्हणजे अखंड दिवा लावायचा असेल तर त्यासाठी एक मी साईडून असं कवर असते, काच असते, तो आणलाय दिवा, म्हणजे वाऱ्याने शांत होऊ नये म्हणून. आता हे सगळ्या गोष्टी मी घेतल्यात, मला जे गरजेचे वाटले तेवढं मी घेऊन आले. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आतासाठी श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त दत्त अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.